पत्र लिहिले की तुमचा पक्ष भाजप सोबत जाणार नाही अशी लेखी हमी द्या. कसं बघतो? कुठला पक्ष? राष्ट्रवादी, NCP. कुठली राष्ट्रवादी? NCP काँग्रेसवादी. त्यांनी मागितलं असेल तर ते दिलं जाईल. आणि आज काय की अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे संविधान आणि लोकशाही टिकावी यासाठी आपल्याला भाजपच्या विरोधात लढावंच लागेल. आणि एक चांगली गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकर साहेब यंदा महाविकास आघाडीबरोबर भक्कमपणे राहतील आणि BJPला महाराष्ट्रातून सत्तेच्या बाहेर ठेवतील. मला वाटत नाही की तिथं त्यांनी मागितलं असेल द्यायला काय हरकत आहे, पण शेवटी तो पक्ष प्रमुखांचा निर्णय असतो. आणि फक्त पत्र देऊन ते जर जे काही सीट लढायला तयार आहेत, नाहीतर महाविकास आघाडी म्हणून ज्या सीटवर ते निवडून येतील, जी सीट ते घ्यायला तयार असतील तर काही हरकत नाही असं मला तरी वाटतं. सातत्याने अजित पवारांकडून आरोप केले जातात. काल अमोल कोल्हेंवरती आरोप केले गेले. सत्ता लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी असते. आज दादा असतील, सर्व नेते हे सत्तेत आहेत. शेतकरी, कष्टकरी, युवा वर्ग यांना अडचणी आहेत, त्या सोडवाव्यात. भाषणामध्ये लोकांच्या हितासाठी आणि हिताचं कुठेतरी बोलावं अशी लोकांची अपेक्षा आहे. सत्तेत असताना सुद्धा विरोधकावर फक्त आपण टीका करणार असो तर लोकांना पटत नाही. जानकरांसोबत युती करून आपण बारामतीची सीट सिक्युअर करतो आणि महाराष्ट्रासाठी एक वेगळा पर्याय देतोय अशी चर्चा आता सगळ्या राजकीय वर्तुळात होऊ लागलेली आहे. राजकीय वर्तुळ हे जरा मला सांगा, कुठल्या नेत्याने याच्या वक्तव्य केलं असेल तरच मी याच्या बोलू शकेन. काल भाजपची बैठक होती, मात्र जे घटक पक्ष आहेत त्यांना एकालाही बोलवलं नाही. म्हणजे रासपा असेल, त्याचबरोबर शिवसंग्राम असेल किंवा रयत क्रांती असेल, त्यांच्याकडून डावललं जाते त्यांना. त्यामुळे कुठेतरी हा निर्णय होतो अशी नाही, मला माहित नाही की का डावलला जात आहे, कसं आहे की शेवटी BJPचा तो निर्णय असतो. आणि BJPचं कसं असतं की BJP फक्त BJP या चिन्हाचा आणि पक्षाचा विचार करते, मित्र पक्षाचा कुठेही तिथं ते विचार करत नाही. आणि टप्प्याटप्प्याने जशी एखाद्या मित्रपक्षाची मदत ही आपल्याला लागत नाही, तसं त्या पक्षाला संपवण्याची प्रथा सुद्धा BJPमध्ये आहे. कात्रज संग्रहालयातून काल बिबट्या पळून गेलाय, 12 तास होऊन गेले, अजूनही सापडत नाही. सगळं प्रशासनाचं नाकर्ते पण म्हणायचं का, कारण की नगरसेवक पण दाबवण्यात जे प्रयत्न सगळे करत होते, हे सगळं असं होऊ नये या बाबतीतली काळजी आपल्याला घ्यावी लागेल. बिबट्याने कुठेही जीवहानी करू नये याची दक्षता सुद्धा घेण्याची जरूरत आहे. पण कुठल्याही पक्षामध्ये नेतेच आज विचार सोडून पळून जायला लागले तर बिबट्याचं काय झालं? नाही, ते बिबटे ड्रोन एवढ्या मोठ्या शहरात एक ड्रोन जर पालिका असेल किंवा वन विभागाकडे उपलब्ध होत असेल नसेल तर मग सरकार काय? एक तर बिबट्या पळून जाऊ नये याची पण दक्षता घेण्याची जरूरत आहे. त्यामुळे जो पिंजरा आहे तो सुद्धा चांगला होता नव्हता, का बिबट्या पळून गेला हे कुठेतरी बघून घ्यावं लागेल. आणि कुठेही जीवहानी होऊ नये याची काय दक्षता घेण्याची जरूरत. पण चेष्टेतच बोलायचं झालं तर बिबट्याची काय अपेक्षा होती हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे होते. कदाचित तिथं त्या ठिकाणी राहणं हे त्याला योग्य वाटलं नसावं, म्हणून बाहेर तो कुठेतरी गेला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल. शिरोळमध्ये आढाराव पाटील यांच्या उमेदवारीनंतर तुमच्याकडे काही आमदार येणार असल्याची चर्चा केली जात आहे. काय कितपत तथ्य आहे? कोणी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय का? लोकसभा होऊ द्या, त्यानंतर बरंच काय आपल्याला कळेल. पण त्याचबरोबर बारामतीमध्ये जेव्हा पवार साहेब व्यासपीठावर आले, ज्या पद्धतीने युवा पिढीने आणि विद्यार्थ्यांनी साहेबांचं स्वागत केलं, तो व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक आमदारांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यातले बरेच जण कदाचित BJPकडं तिकीट मागण्याची शक्यता आहे. आणि बहुतांश चांगल्या विचाराचे दबाव तंत्राने तिकडून गेलेले जे काही आमदार असतील तर परत एकदा पवार साहेबांकडे येण्याची शक्यता आहे. सोबतच आता तिथल्या अंकिता पाटील आणि यांच्यामध्ये कुठेतरी वाद रंगत आहे. प्रत्येकदा आपण टीकाटिप्पणी होताना पाहायला मिळाल्या. काल हर्षवर्धन पाटलांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले की काही मित्र पक्ष जे आहेत ते आम्हाला धमकी देत आहेत. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. नेत्यांना जर कोणी धमकी देत असेल तर त्याची शहानिशा केली जाते. माझं एक मत आहे की या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, नगरमध्ये गुंडांचा वापर हा सामान्य लोकांना धमकी देण्यासाठी केला जातो. याच्यावर तुम्ही SIT करणार आहात का? याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? त्या नेत्याला अडचण आली, नेत्यांवर कोणी बोलवलं तर तुम्ही SIT आणि त्याच्यावर कारवाई करता, सोशल मीडिया असून नाही तर कुठल्याही माध्यमातून. तर मग माझं एक मत आहे की लोकसभेसाठी मोठ्या पद्धतीने गुंडांचा वापर हा केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात गुंडांना आज जेलमधून सोडवलं जातंय.
याच्यावर कारवाई करणार आहे का, हा माझा मुख्य प्रश्न आहे. संच्या सोबत जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसे त्या समर्थकांचे चेहरे बघा, त्यांचा तिसऱ्यांदा आता प्रवेश होत आहे. याच्या आधी एकदा झाला, त्याच्या आधी एकदा झाला, आता तिसऱ्यांदा केला जातोय. त्यामुळे आता तीनदा एकाच व्यक्तीचा, एकाच त्या ठराविक कार्यकर्त्यांचा जो प्रवेश केला जात असेल, याच्यावरनं फक्त बातमी करण्यासाठी प्रवेश केला जातोय असा एक संदेश लोकांमध्ये आता जायला लागलेला आहे. कितपत काय याचा तथ्य फरक पडेल असं काय वाटतं? तिथं असणारे आमदार म्हणजे संदीप भैयालाच फरक पडत नसेल तर लोकांना काय पडणार आहे. त्यामुळे संदीप भैया हे लोकातले आमदार आहेत. त्यांना कौटुंबिक लेवलला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचण, भाजप आणि खास करून अजितदादांचे नेते जे बीडचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याकडनं अडचण केली जाते. पण तरी सुद्धा लोकांच्या बाजूनी संदीप भैया राहिलेले आहेत, एका विचाराच्या बाजूली आहेत. लोक ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत. त्यामुळे नेते गेले म्हणून तिथं भगदाड पडतं असं होत नसतं. आणि ठराविक नेत्यांचा तीनदा जर प्रवेश केला जात असेल, याच्यावरनं जे लोक प्रवेश करून घेत आहेत त्यांची तिथं असणारी परिस्थिती काय याचा एक अंदाज आपल्याला लागू शकतो. जरांगे पाटील म्हणतात की मराठा उमेदवार सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उभे केले जाणार आहेत. बघा, त्याबद्दल मला काही माहित नाही. पण तुमचं नाव सातत्याने विरोधी पक्षाकडून घेतलं जाते की जरांगे पाटलांना तुम्ही विरोधी पक्ष काय बोलतं, कशा पद्धतीने वागतं, कशा पद्धतीने खोटा प्रचार ते करतात, ते भाजपला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि ते त्याच्यामध्ये माहीर आहेत. माझं व्यक्तिगत मत आहे, आज शेतकरी, कष्टकरी, युवा वर्ग, महिलांपासून शहरी भाग आणि ग्रामीण भागातले सामान्य लोक आज अडचणीत आहे. सगळ्यांनीच या विषयावर बोलण्याची आज जरूरत आहे. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.